नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयामधील सेक्शन 4 मधील जी पहिली कादंबरी आपण शिकणार आहोत, टू सर विथ लव, त्याविषयी थोडीशी मी सुरुवातीला तुम्हाला माहिती देतो. टू सर विथ लव म्हणजे त्याचा अर्थ सिंपल होतो, सरांना किंवा प्रेमाने. ही नॉवेल टू सर विथ लव ही E.R. ब्रेथवेट यांनी लिहिलेली आहे. आता हे जे लेखक आहेत E.R. ब्रेथवेट हे एक कृष्णवर्णीय लेखक आहेत. ही आत्मचरित्रपर अशी कादंबरी आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जीवनावर आधारित ही कविता लिहिण्यात आलेली आहे. लेखक म्हणजेच कादंबरीकार, नॉव्हेलिस्ट हे एक इंजिनियर असून कृष्णवर्णीय असल्याने त्यांना अत्यंत खराब कामगिरी असणाऱ्या लंडनमधील एका शाळेत शिक्षकाची नोकरी करावी लागते. ते ज्या शाळेत शिक्षकाची नोकरी करतात ती शाळा अत्यंत खोडकर, जे इतर शाळांनी त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा नाकारलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची आहे. म्हणजे त्या शाळेत असणारे जे विद्यार्थी आहेत ते इतर शाळांमधून त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा वाईट वर्तणुकीबद्दल त्यांना त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेले असते आणि ते ह्या शाळेत दाखल झालेले असतात. सुरुवातीला लेखकाला त्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या छळाला व उपहासाला खूप तोंड द्यावे लागते, परंतु नंतर त्यांच्या शांत स्वभाव आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे यासाठीची लेखकाची असणारी तळमळ त्याला त्यांचा आदर सन्मान मिळवून देते. म्हणजे शेवटी विद्यार्थी या शिक्षकाचा म्हणजे आपल्या E.R. ब्रेथवेट या कादंबरीकारांचा, नॉव्हेलिस्टचा आदर करायला सुरुवात करतात. आता यात सर्वात महत्त्वाचं, यावेळेस मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही ट्रान्सलेशन या ठिकाणी दिलेले आहेत. आवश्यक असल्यास तुम्ही तुमचं टेक्स्टबुक सुद्धा ओपन करून त्या ठिकाणी बघू शकता, जेणेकरून तुम्हाला ही नॉवेल चांगल्या प्रकारे समजावी. सुरुवात करूया इंट्रोडक्शन ऑफ द नॉव्हेलिस्ट पासून. युस्टस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट was born in 1912 and was died in 2016. युस्टस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट हे यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 1912 मध्ये झाला आणि 2016 मध्ये ते निधन पावले. नोन ॲज E.R. ब्रेथवेट, आणि त्यांना E.R. ब्रेथवेट या नावानेच ओळखले जाते. वॉज अ गायनीज बॉर्न ब्रिटिश अमेरिकन नॉव्हेलिस्ट, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. ते एक ब्रिटिश अमेरिकन कादंबरीकार होते, लेखक होते, शिक्षक होते आणि मुत्सद्दी व चतुर होते. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. जे त्यांच्या सामाजिक परिस्थिती आणि काळ्या लोकांवरील म्हणजे कृष्णवर्णीय जाती भेदभाव या कथांमुळे ते परिचित होते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्यांचं फार असं लिखाण हे कृष्णवर्णीय लोकांवर होणारे अत्याचार किंवा त्यांच्याबरोबर जातीय भेदभाव यांवर त्यांच्या कथा सर्वात जास्त आधारित आहेत. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर विथ लव. E.R. ब्रेथवेट हे 1959 मध्ये लिहिली गेलेली आत्मचरित्रात्मक जी प्रसिद्ध कादंबरी आहे त्या कादंबरीचे हे लेखक आहेत. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and treatise about racism. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्यांनी कोणत्या कोणत्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्यांची या ठिकाणी ही नावे दिलेली आहेत. ती नावे मी परत रिपीट करतो. अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, A Choice of Straws,
अ नॉवेल सेट इन लंडन अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमर अँड ट्रिटाईज अबाउट रॅसिझम. आता या ठिकाणी अ मेमर अँड ट्रिटाईज अबाउट रॅसिझम म्हणजे ही जी जी काही कादंबरी आहे ही वर्णद्वेष यावर लिहिला गेलेला एक मोठा त्यांचा ग्रंथ आहे. नेक्स्ट, ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ब्रेथवेट यांनी त्यांचे असंख्य असं लेखन आहे आणि प्रामुख्याने ते एक एज्युकेटेड कृष्णवर्णीय माणूस असल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यात भरपूर अशा अडचणींना सामोरे जावे लागले होते. An educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. आता याचा अर्थ असा होतो की ते रंगाने काळे म्हणजे कृष्णवर्णीय असल्यामुळे, एक समाजसेवक असल्यामुळे किंवा काळ्या रंगाचा शिक्षक असल्यामुळे, की अशा व्यक्तीला कशा पद्धतीने त्यांना म्हणजे त्यांच्या मानवी आयुष्यात अमानुष पद्धतीने त्यांचा अपमान केला जातो किंवा कशा पद्धतीने त्यांना डावललं जातं, ते अशा परिस्थितीत सापडलेले होते. या ठिकाणी असं या लाईनचा अर्थ आपण समजू शकतो. टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. टू सर्व विथ लव ही एक E.R. ब्रेथवेट यांची आत्मकथा आहे. म्हणजेच धिस नॉवेल इज द लाईफ स्टोरी पार्ट ऑफ E.R. ब्रेथवेट, म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आलेले एक अनुभव आहे त्याविषयीची ही नॉवेल आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर, बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. आता नॅरेटर म्हणजे नॉव्हेलिस्ट, म्हणजे या ठिकाणी जे बोलणारे आहेत, जे कथनकर्ता आहेत, जे हे स्टोरी सांगतायत, हे एक इंजिनियर आहेत. पण इंजिनियर असूनसुद्धा त्यांना शेवटी एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करावी लागते किंवा म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांना त्यांचं आयुष्य करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी दिले, परंतु दोन्ही टोकांची पूर्तता करण्यासाठी ते लंडनच्या ईस्ट एंड स्कूलच्या एका खडबडीत म्हणजे या ठिकाणी खडबडीत म्हणजे एक अशी शाळा की ज्या ठिकाणी तिची व्हॅल्यू फार कमी आहे, की ती एवढी चांगली शाळा नसूनसुद्धा त्यांना त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी त्यांना स्वीकारावी लागते. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आता ती शाळा अशा विद्यार्थ्यांनी भरलेली असते की ते जे विद्यार्थी आहेत ते भरपूर असे त्रास देणारे असतात किंवा त्रासदायक असे विद्यार्थी असतात, ज्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा विचित्र वागण्यामुळे इतर शाळांमधून काढून टाकलेले असते आणि त्यासाठी तिथून ते काढून टाकल्यामुळे ते ह्या शाळेमध्ये येऊन काय करतात, ॲडमिशन घेतात. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बिलिव्ड बाय द स्टुडंट्स, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. सुरुवातीला काय होतं, ज्यावेळेस नॅरेटर स्टार्टिंगला ज्यावेळेस त्या शाळेमध्ये जातात, शिकवायला सुरुवात करतात, त्यावेळेस स्टार्टिंगला द नॅरेटर इज रिडिक्युल्ड, त्यांची खिल्ली उडवली जाते, अँड बिलिव्ड बाय द स्टुडंट्स, म्हणजे त्यांना धमकावलं जातं, त्यांच्यावर दादागिरी केली जाते. बट लेटर हिज काल्म डिमेन्युअर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम द रिस्पेक्ट. पण हळूहळू त्या शिक्षकाची शांत वागणूक आणि त्यांचं असलेलं ते घेत असणारे परिश्रम त्या विद्यार्थ्यांवर आणि त्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून यश मिळावे ही इच्छा त्या विद्यार्थ्यांना दिसल्यामुळे हळूहळू त्या विद्यार्थ्यांकडून त्या शिक्षकाला आदर मिळायला सुरुवात होते. आता या ठिकाणी आपण कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. या नॉव्हेलमधले मेजर कॅरेक्टर्स म्हणजे मुख्य पात्र कोणते आहेत ते आपण पहिले बघूया. रिकी ब्रेथवेट नॅरेटर, म्हणजे जे आपल्याला स्टोरी सांगतायत, कथन करता. गिलियन ब्लँचर्ड, नंतर मिसेस डेल इव्हान्स, देन डेनहम, देन पामेला डेअर, देन मिस्टर फ्लोरियन. हे 6 मेजर कॅरेक्टर या नॉव्हेलमध्ये आहेत, म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत. देन मायनर कॅरेक्टर, म्हणजे कमी महत्त्वाचे पात्र
कोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. मायनर कॅरेक्टरमध्ये बॉब बेलमॉन्ट, जेस बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, देन बकली, देन क्लिंटी, जोशी ड्यूज, सेल्मा ड्र्यू, पॅट्रिक फर्मन, हॅकमॅन, टिक जॅक्सन, मोयरा जोसेफ, मोनिका पेग, पॅल्मेर किंवा पाल्मेरही म्हणू शकतो, बार्बेरा पेग, युफिमा फिलिप्स, पॉटर, जेन पर्सेल, सॅपियानो किंवा सापियानो पण तुम्ही म्हणू शकता, लेरेन्स सिल्स, थिओ वॅटसन. हे आहेत मायनर कॅरेक्टर. तुमच्या लक्षात येईल की या नॉवेलमध्ये 6 मेजर कॅरेक्टर्स आहेत आणि 10 नाही, टोटल 20 हे मायनर कॅरेक्टर्स आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला जी स्टोरी ज्या ठिकाणी आपल्याला ती बघायची आहे तो चॅप्टर नंबर 17 आहे, की ज्या कादंबरीचा एक भाग आहे ते आपण शिकणार आहोत. आता या ठिकाणी पुढचा भाग आपण बघणार आहोत, समरी ऑफ द नॉव्हेल. या ठिकाणी मी अतिशय विद्यार्थ्यांचा विचार करून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही याच्यामध्ये ते बनवण्याचा प्रयत्न कराल, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला पटकन त्याचा अर्थ लक्षात यावा किंवा तुम्ही जेव्हाही व्हिडिओ बघाल लवकरात लवकर तुम्हाला ती नॉव्हेल समजावी असा माझा प्रयत्न असल्याने मी अशा पद्धतीने इंग्लिश आणि मराठी या दोन्ही आपल्या लँग्वेजमध्ये सोपं करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आपण समरी नॉव्हेलची बघूया, नक्की काय आहे थोडक्यात समजून घेऊया. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर E.R. ब्रेथवेट. म्हणजेच टू सर्व विथ लव ही जी कादंबरी आहे किंवा ही जी कथा आहे ही E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित कल्पित कथा आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. म्हणजे ह्या स्टोरीमधलं जे मेन कॅरेक्टर आहे, मुख्य पात्र आहे E.R. ब्रेथवेट, हे एका ऑइल रिफायनरी कंपनीमध्ये म्हणू शकतात किंवा कारखान्यामध्ये काम करत असतात. इंजिनियर म्हणून ते काम करत असतात. आता या ठिकाणी ऑइल रिफायनरी म्हणजे एक तेल शुद्धीकरण कारखाना तुम्ही म्हणू शकतात किंवा काही ठिकाणी सोने किंवा साखर शुद्धीकरणाचा कारखाना असतो. पण या ठिकाणी ऑइल रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये ते अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणून काम करत असतात. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. या ठिकाणी त्यांनी युद्धामध्ये सुद्धा रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये त्यांनी सेवा केलेली आहे किंवा त्या ठिकाणी सेवा बजावलेली आहे, सर्व्हिस केलेली आहे. आफ्टर द वॉर बीइंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. युद्ध संपल्यानंतर किंवा युद्धानंतर बिंग अ ब्लॅक पर्सन, एक काळ्या रंगाची व्यक्ती किंवा कृष्णवर्णीय व्यक्ती असल्याने त्यांना रोजगार मिळत नव्हता किंवा त्यांना रोजगार मिळू शकला नव्हता. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. ॲज अ लास्ट रिसॉर्ट म्हणजे एक शेवटचा ऑप्शन, म्हणजे शेवटचा पर्याय किंवा उपाय म्हणून त्यांनी ही अप्लाइड इन अ स्कूल, त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी अर्ज केला. सरप्राइझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांनी तो ॲप्लिकेशन किंवा त्यांनी अप्लाइड केलं त्यावेळेस लंडनच्या ईस्ट एंडमधील ग्रीनस्लेड स्कूलमध्ये त्यांना शिक्षक म्हणून स्वीकारण्यात आले किंवा त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली आणि त्यांना त्या शाळेतील वरिष्ठ वर्ग शिकवण्यास तयार आहेत किंवा त्यांना ते वर्ग देण्यात आले. म्हणजे या ठिकाणी अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल, म्हणजे शाळेमधले जे सर्वात वरचे वर्ग म्हणजे 9वी 10वी असेल किंवा 8वी 9वी या वर्गांना त्यांना शिकवायला त्यांनी दिले. व्हाईल रीडिंग द नॉवेल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाईम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कादंबरी वाचताना आपल्याला हे समजलं पाहिजे किंवा आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की ज्या काळामध्ये ही कथा घडते तो कालावधी या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व इन द रॉयल एअरफोर्स,
द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. याचा अर्थ समजून घेऊया. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश. ब्रेथवेट यांच्या असं लक्षात येतं की त्यांना असं कळतं की ते स्वतःला जरी कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश, ते स्वतःला ब्रिटिश जरी मानत असले किंवा स्वतः ब्रिटिश असल्यासारखं त्यांना जरी ते स्वतःला म्हणत असले, अँड हॅज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स, आणि जरी त्यांनी रॉयल एअरफोर्समध्ये RAFमध्ये सेवा बजावली असेल किंवा त्यांनी बजावलेली असली तरी, द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. पण जे इंग्लिश लोक आहेत किंवा जे इंग्रज लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, ते त्यांना त्यांच्यापैकी एक मानत नाही. म्हणजे ब्रेथवेट हे कृष्णवर्णीय म्हणजे ब्लॅक रंगाचे असल्यामुळे त्यांना ते त्यांच्यातले मानत नव्हते. धिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलोनलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. यामुळे ब्रेथवेटला इंग्रज व वसाहतवादाबद्दल तसेच त्यांच्या असणाऱ्या व्हाईट विद्यार्थ्यांविषयी थोडासा कडवटपणा आपल्याला ह्या स्टोरीमध्ये जाणवतो. म्हणजे या ठिकाणी त्यांना चुकीच्या पद्धतीने किंवा हीन पद्धतीने वागवल्यामुळे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी सुद्धा थोडासा राग किंवा कडवटपणा असतो. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बारास्ड टाईम अँड अगेन. ब्रेथवेट यांनी ज्यावेळेस शिकवायला सुरुवात केली किंवा अध्यापनाला सुरुवात केली, त्यांची अध्यापन पद्धती ही एकदम स्टार्ट आउट रफली म्हणजे एकदम साध्या पद्धतीने किंवा ती सुरू झाली, अँड इज एम्बारास्ड टाईम अँड अगेन, आणि त्यांची शिकवण्याची पद्धत ही थोडीशी लज्जास्पद होती किंवा एवढी काही चांगली नव्हती. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चिवस, व्हाईल हिज स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसाइडर, अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आता या ठिकाणी ते म्हणत आहेत की ज्यावेळेस ते शाळेत शिकवायला त्यांनी सुरुवात केली, व्हेन ही स्टार्टेड टू टीच इन द स्कूल, ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चिवस. म्हणजे या ठिकाणी त्यांना ते विद्यार्थ्यांना अनादर करणारे किंवा म्हणजे बॅड मॅनर किंवा इल मॅनर्ड म्हणजे वाईट वागणूक असणारे, अँड मिस्चिवस असे त्यांना ते समजायचे त्या विद्यार्थ्यांना. व्हाईल स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसाइडर, आणि त्याच वेळेस त्यांचे विद्यार्थी त्यांना एक ॲरोगंट आउटसाइडर म्हणजे गर्विष्ठ व्यक्ती जो परदेशातून किंवा बाहेरून आलेला आहे असे त्यांना ते मानतात. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप, आणि ते विद्यार्थी ज्या वातावरणात मोठे झालेले आहेत ते सामाजिक वातावरणाशी काय आहेत अपरिचित किंवा त्यांचा संबंध नाही आहेत अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी वागतात. द स्टुडंट्स हरास हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, यूजिंग फॉल लँग्वेज अँड ब्युलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. ज्यावेळेस ब्रेथवेट यांनी त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली, त्या पहिल्या दिवसापासून त्या विद्यार्थ्यांनी लेखकाला किंवा नॅरेटरला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर स्लॅमिंग म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्रास देणं किंवा खोड्या काढणं. देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, त्या ठिकाणी स्लॅमिंगचा अर्थ असाही घेऊ शकतो की आपण दॅट लेक्चर चालू असताना किंवा व्याख्यान चालू असताना ते त्या ठिकाणी डेस्क किंवा तो जो काही टेबल आहे किंवा ती बेंच ती काय करायचे वाजवायचे. युजिंग फॉल लँग्वेज म्हणजे या ठिकाणी ते विद्यार्थी चुकीची भाषा वापरत असायचे. अँड ब्युलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ते दादागिरी करायचे, म्हणजे विद्यार्थी लेखकावर दादागिरी करायचे किंवा त्यांना ते धमक्या द्यायचे. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मुमेंट टू हरास ब्रेथवेट, आणि ज्या मुली होत्या त्या वर्गामध्ये किंवा त्या शाळेमध्ये ज्यांना ब्रेथवेट शिकवायचे, त्याही मुली ब्रेथवेट यांना त्रास देण्याचा एकही चान्स किंवा एकही क्षण ते सोडत नसायचे. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट्स व्हर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन ॲन अनलेडीलाईक मॅनर अँड बिंग अनरुली इन द क्लास. आणि ह्या रिॲक्शनमध्ये ब्रेथवेट हे मुलींना चुकीच्या पद्धतीने वागल्याबद्दल आणि वर्गात बिनधास्त वागण्याबद्दल ओरडतात. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस या मुली ब्रेथवेट म्हणजे आपल्या नॅरेटरला ज्यावेळेस ते काही चुकीच्या पद्धतीने वागतात किंवा त्यांना काहीतरी चिडवतात किंवा काही त्रास देतात, तर त्या रिॲक्शनमध्ये ब्रेथवेट हे व्हर्बली म्हणजे शाब्दिकरित्या ते त्यांच्यावर ओरडतात की त्यांनी मुलींसारखंच वागलं पाहिजे किंवा त्यांनी ते बिनधास्त वागू नये म्हणून त्यांना ते ओरडा देतात. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics, and he decides to interact with them as though they are adults and respectable persons.
म्हणजे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, व्हेन ही अंडरस्टँड्स दॅट हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट. म्हणजे त्यांची असलेली चीड किंवा त्यांचा असलेला राग किंवा उद्रेक किंवा त्यांच्या चिडण्यामुळे ते जे विद्यार्थी आहेत, ते कोणत्याही प्रकारचे रिस्पेक्ट किंवा आदर किंवा त्या विद्यार्थ्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचं कॉपरेशन मिळत नाही. ही चेंजेस हिज टीचिंग. त्यांनी त्यांची शिकवण्याची पद्धत बदलली. अँड हँडलिंग टॅक्टिक्स अँड ही डिसाइड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर ॲडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स. ज्यावेळेस त्यांना कळलं की बाबा माझ्या चिडण्यामुळे किंवा माझ्या रागावण्यामुळे जर ते मला कोणत्याही प्रकारचा आदर किंवा रिस्पेक्ट किंवा कॉपरेशन करत नाही आहेत, देन चेंज हिज टीचिंग स्टाईल, की त्यांची टीचिंगची स्टाईल त्यांनी बदलली. अँड जस्ट यूज अनदर टाइप्स ऑफ सोल्युशन्स, की त्यांनी वेगळ्या पद्धतीचे उपाय वापरले. ज्यामध्ये त्यांनी काय केलं, की त्यांनी त्या मुलांना एक ॲडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल म्हणजे एखादी तरुण व्यक्ती किंवा प्रौढ किंवा वयाने मोठे असणारे आदरणीय व्यक्तीसारखे त्यांच्याशी संवाद साधण्याचा ते निर्णय घेतात किंवा त्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना वागवतात. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. त्यांना या ठिकाणी असं वाटतं, की प्रत्येक मुलीला मिस म्हणून संबोधले जाणे आवश्यक आहे आणि त्यांची जी विद्यार्थी आहेत म्हणजे मुलं आहेत, त्यांना सर म्हणून संबोधलं जाणं आवश्यक आहे आणि त्यांचे विद्यार्थी त्यांनाही तसंच म्हणत असतात. म्हणजे या ठिकाणी E.R. ब्रेथवेट हे त्यांच्या विद्यार्थिनींना मिस म्हणून ॲड्रेस म्हणजे त्यांना हाक मारतात आणि मुलांना सर म्हणून ते काय करतात त्या ठिकाणी त्यांना बोलावतात किंवा त्या पद्धतीने त्यांना रेफर करतात. At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. सुरुवातीला म्हणजे प्रथमच सुरुवातीला विद्यार्थ्यांना हा झालेला बदल किंवा हे झालेले चेंज हास्यास्पद आणि अनावश्यक वाटतो. म्हणजे डिफरन्स म्हणजे हा जो बदल झालेला होता इयर ब्रेथवेटमध्ये त्यांना थोडं हास्यात्मक वाटतं. हावेवर दे कम अराउंड आफ्टर ओन्ली अ फ्यू वीक्स. ते काही आठवड्यानंतर परत आल्यावर आफ्टर ओन्ली अ फ्यू वीक्स काही आठवड्यानंतर परत आल्यावर कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड्स वन अनदर. म्हणजे काही आठवड्यानंतर ज्यावेळेस ते परत येतात, ते पूर्णपणे बदललेले दिसतात आणि विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकाचा म्हणजे E.R. ब्रेथवेट यांचा एकमेकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तो पूर्णपणे बदललेला त्या ठिकाणी दिसून येतो. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमळपणे हाताळण्यात ब्रेथवेटच्या यशाचं हे प्रतीक होतं. म्हणजे आपण स्टार्टिंगला बघितलं, व्हेन ही जॉइन दॅट स्कूल अँड ही स्टार्टेड टीचिंग, दॅट टाईम द स्टुडंट्स वे आर नॉट गिविंग रिस्पेक्ट टू द नॅरेटर. आफ्टर दॅट ही वॉज अँग्री विथ द स्टुडंट्स इवन दो they did not give any type of cooperation and respect to the narrator. So he changes his teaching style and he started to give the respect to students. And after that, there was the change between the teacher and the students. To increase the class cultural exposure, he takes them on a field trips and excursions to museums and theaters. टू एव्हरीवन्स सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. आता या ठिकाणी ते सांगतात की जे काही त्यांचे जे विद्यार्थी होते ते हळूहळू त्यांना वेगवेगळ्या कल्चरल एक्सपोजरसाठी घेऊन जायचे. म्हणजे सांस्कृतिक प्रदर्शन कुठे जर वेगवेगळ्या स्कूलमध्ये कुठे असेल तर त्या ठिकाणी ते त्यांना भेट देण्यासाठी व्हिजिट देण्यासाठी घेऊन जायचे. त्यानंतर ही टेक्स देम ऑन द फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्जन्स टू म्युझियम्स अँड थिएटर्स. आणि ते फील्ड ट्रिप म्हणजे काही ठिकाणी बाहेरच्या ठिकाणांना ते विद्यार्थ्यांसोबत भेटी द्यायचे. काही संग्रहालयांना म्हणजे म्युझियम्सला ते भेटी द्यायचे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थिएटरमध्ये सुद्धा फिरायला न्यायचे किंवा ते नेतात. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. आणि त्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आश्चर्यचकित होतात, कारण त्या बहुतेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अशा प्रकारचं काहीच कधी बघितलेलं नव्हते किंवा नसते. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लँचर्ड accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. या प्रवासामध्ये गिलियन ब्लँचार्ड नावाच्या एका श्वेतवर्णीय महिला, श्वेतवर्णीय म्हणजे रंगाने व्हाईट म्हणजे सफेद असणारे, गोरा रंग आणि तुम्ही समजून घ्या कृष्णवर्णीय, एक श्वेतवर्णीय महिला शिक्षक ब्रेथवेटसोबत सुद्धा गेल्या होत्या. यामुळेच ब्लँचार्ड आणि ब्रेथवेट यांच्या मैत्रीची त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्या ठिकाणी ती सेकंड लाईन बघा, धिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ द फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचार्ड अँड ब्रेथवेट. आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी
त्या प्रवासात किंवा त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्या महिला ज्या व्हाईट ज्या फिमेल टीचर होत्या त्यांच्यामध्ये आणि आपले हे जे ब्लॅक ER ब्रेथवेट यांच्यामध्ये काय झाली, मैत्री झाली. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. तसेच किंवा त्याचप्रमाणे ब्रेथवेटचे जे संबंध होते त्यांच्या विद्यार्थ्यांशी बऱ्याच वेळा त्यांची परीक्षा घेतली जाते किंवा त्यांच्यावर परीक्षण केलं जातं. अल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम. असं फार वेळा व्हायचं किंवा जरी असं असलं तरी की त्यांचे विद्यार्थी वारंवार त्यांना डिसअपॉइंट म्हणजे निराश करायचे, नाराज करायचे अँड हर्ट हिम, त्यांना दुःखी करायचे. ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. हळूहळू नॅरेटर म्हणजे ER ब्रेथवेट त्यांना क्षमा करायला शिकतात किंवा ते क्षमा करायला सुरुवात करतात. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज. आणि ते बघून ते विद्यार्थी आश्चर्यचकित होतात. विथ देअर मॅच्युरिटी, एम्पथी अँड नॉलेज. आणि ज्यावेळेस शिक्षक किंवा आपले नॅरेटर त्यांना क्षमा करणं शिकतात त्यानंतर ते विद्यार्थी सतत ER ब्रेथवेट म्हणजे नॅरेटरला ते आश्चर्यचकित करतात. कशातून? त्यांच्या मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वतेतून, इम्पथी म्हणजे त्यांच्या सहानुभूतीतून आणि त्यांच्या नॉलेजमधून. म्हणजे हळूहळू आपण लक्षात घेऊ शकतो की सुरुवातीला ही जे विद्यार्थी ते शिक्षकाला त्रास देतात, पण हळूहळू शिक्षक त्यांना ते शिक्षकाला त्यांनी समजून घेतल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये काय होतात, बदल होतात आणि ते चांगल्या प्रकारे शिक्षकाशी वागतात. Another facet of the story which greatly affects its narrative lies is the heavy history of colonialism. कथेचा सर्वात महत्त्वाचा अजून एक मोठा पैलू म्हणजे की कथन खोटे प्रभावित करते. कशाबाबत? वसाहतवादाचा असणारा इतिहास म्हणजे जड इतिहास. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे असणारे दुष्परिणाम. मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा म्हणजे मानसिक व शारीरिक आघात. दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हॅट्रेड अँड व्रॅथ फॉर ब्रिटिश. आणि ज्यातून ब्रेथवेटचा ब्रिटिशांबद्दलचा द्वेष आणि राग काय होतो त्या ठिकाणी वाढतो किंवा तो वाढला जातो. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रिज्युडिशियल इफेक्ट्स ऑफ कॉलोनियलिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड अँड these निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना त्याला वसाहतवादाचे पूर्वग्राहीवादी परिणाम सतत जाणवत असतात. अँड दिस निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि ER ब्रेथवेट म्हणजे नॅरेटरला हे जे आलेले त्यांच्या आयुष्यात नकारात्मक अनुभव असतात हे वारंवार त्यांच्या विचारांना आणि कृतींना आकार देत असतात किंवा त्यांच्या मनामध्ये ते विचार चालू असतात. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दी स्टुडंट्स लिव्ह अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रूआउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आता यात पहिल्या लाईनमध्ये असा अर्थ होतो की ब्रेथवेट या ठिकाणी आश्चर्यचकित होतात, म्हणजे सरप्राईज आणि शॉक होतात. त्यांना थोडासा धक्का बसतो, थोडासा झटका बसतो की ज्या परिस्थितीमध्ये ते विद्यार्थी राहत असतात त्याच्यामुळे ते थोडेसे त्यांना आश्चर्य वाटतं. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रूआउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि तसेच युद्धाचा शारीरिक आघात त्यांच्या संपूर्ण अध्यापनाच्या वातावरणात दिसू शकतो किंवा तो आपल्याला दिसतो.